नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टिक्कर मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास खूप महत्त्वपूर्ण लेक्चर घेणार आहे आणि प्रश्न उत्तराच्या माध्यमातून आपण विश्लेषणात्मक स्पष्टीकरण जे काही विश्लेषण असेल त्या सर्व गोष्टी या ठिकाणी आपण आता बघणार आहोत. लेक्चर फार महत्त्वाचं असेल. कंटिन्यू तुम्हाला शेवटपर्यंत हे लेक्चर करायचं आहे. तर चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर लेक्चर करा. मागे पण इकॉनॉमिकचे राज्य व्यवस्थेचे एकूण आपण 6 पार्ट कव्हर केले. जिओग्राफीचा 1 पार्ट कव्हर केलेला आहे. तो तुम्ही जाऊन लवकरात लवकर बघायचा आहे. त्याच्यावरच्या नोट्स वगैरे तुम्ही क्लिअर करायचे आहेत लवकरात लवकर. आज आपण आधुनिक भारताचा इतिहास हा घटक घेणार आहे. लेक्चरमध्ये फक्त आणि फक्त कंटेंटवरती बोललं जातं, लक्षात ठेवायचं आहे. त्या फायदेशीर गोष्टी याच्यामध्ये खूप साऱ्या होणार आहेत आणि पोलीस भरती 2024 साठी आपण हे आधुनिक भारताचा इतिहास हे महत्त्वपूर्ण लेक्चर या ठिकाणी कव्हर करतोय. पहिलाच प्रश्न आहे तुमच्या समोर. बॅरिस्टर जयकर हे पहिल्या गोलमेज परिषदेला डॅश म्हणून हजर होते. खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात घ्यायचा आहे. आणि गोलमेज परिषदा आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये जर बघितलं तर एकूण 3 गोलमेज परिषदा पार पडलेल्या होत्या. किती गोलमेज परिषदा? तर एकूण 3 गोलमेज परिषदा. 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद, 1931 मध्ये दुसरी गोलमेज परिषद आणि 1932 मध्ये तिसरी गोलमेज परिषद. अशा एकूण 3 गोलमेज परिषदा या ठिकाणी पार पडलेल्या होत्या. गोलमेज मागे या ठिकाणी दुसरीच गोलमेज परिषद असे की त्या ठिकाणी काँग्रेस हजर होते. आता बॅरिस्टर जयकर यांचा विचार केला तर ते हिंदू रिब्रर म्हणून या ठिकाणी काय होते? हजर होते. वन लाइनर प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये. खूप महत्व आहे. पोलीस भरती असेल किंवा अदर सरळ सेवा एक्झाम मध्ये आधुनिक भारताच्या इतिहासाला, आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाला फार सार महत्व आहे. त्यामुळे प्रत्येकाने हे जे पॉइंट आहेत ना ते व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. इकडे तुम्हाला दिलेलं आहे बघा, स्वराज्य पक्ष असेल किंवा बाकी इकडे दिलेलं आहे राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी असतील. आता राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी तर हे नव्हतेच बघा पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये. ओके. पहिल्या गोलमेज परिषदेवरती यांनी बहिष्कार टाकला होता. म्हणजे काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 मध्ये झालेली होती आणि त्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष हे जे आहेत उमेशचंद्र बॅनर्जी होते. पहिल्या काँग्रेसच्या परिषदामध्ये 72 प्रतिनिधी हजर होते आणि बऱ्यापैकी कॉन्फरन्स आहे म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसची डिसेंबर महिन्यामध्येच होत असत. कुठल्या महिन्यामध्ये? डिसेंबर महिन्यामध्येच ही कॉन्फरन्स त्यांची ऑर्गनाइज केली जात असत. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहे. डॅश यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे महाराष्ट्र सविनय कायदेभंग समितीची स्थापना केली. आता प्रश्न अतिशय महत्वाचा आहे बघा. ऑप्शन मध्ये पहिले दिले शंकरराव देव, जमनालाल बजाज, एफ नरीमन आणि किशोरलाल मशरूवाला. ओके. प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. असा एखादा प्रश्न विचारला जातो आणि त्याच्यामधून आपल्याला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असतात. अध्यक्षतेखाली पुणे येते. आता सविनय कायदेभंग चळवळीचा विचार केला तर ही 1930 ची सविनय कायदेभंग चळवळ आहे. कधीची आहे? 1930 ची सविनय कायदेभंग चळवळ. याच्या अंतर्गत खूप साऱ्या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह असतील, विविध प्रकारच्या गोष्टी या सविनय कायदेभंग मधून पुढे आलेल्या होत्या. पण पुढे गांधी अरविंद करार झाला 1931 आणि सविनय कायदेभंग चळवळ मागे घेतली. पण 1931 मधल्या दुसऱ्या गोलमेज परिषदामधली इंग्रजांची भूमिका लक्षात घेता पुन्हा गोलमेज परिषद चालू करण्याची या ठिकाणी म्हणजे चेतावणी देण्यात आली आणि त्याच्यातून अशा गोष्टी काय घडल्या की राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं येरवडा या ठिकाणी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 शंकरराव देव. या प्रश्नाचं अचूक जे उत्तर आहे ते शंकरराव देव हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. हे तुम्हाला इकडं माहित असलं पाहिजे. आता सविनय कायदेभंग चळवळ 1930 यानंतर 1931 मध्ये पहिली गोलमेज परिषद झाली होती आणि पहिल्या गोलमेज परिषदेचा विचार केला तर याच्यामध्ये जवळजवळ 87 ते 90 दरम्यान या ठिकाणी काय होते? प्रतिनिधी पहिल्या गोलमेज परिषदेला हजर होते. पहिल्या गोलमेज परिषदेला काँग्रेसचा सहभाग नव्हता. कोणाचा सहभाग नव्हता? तर काँग्रेस हे पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये हजर नव्हते. आणि यामध्ये बघा की सविनय कायदेभंग चळवळ यामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी झाल्यात की मिठाचे दारासन मीठ सत्याग्रह असेल किंवा महात्मा गांधीजींनी दांडी यात्रा काढलेली असेल किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्या फार महत्वाच्या तुम्हाला. त्यामुळे कंटिन्यू ह्या सगळ्या नोट्स वगैरे लिहून ठेवायच्या तुम्हाला. पहिल्या गोलमेज परिषदेविषयी विधान कोणती बरोबर आहेत? परिषद 1930 मध्ये उद्घाटन झाले. अगदी बरोबर आहे. पहिला ऑप्शन जो आहे पहिलं विधान. या ब्रिटनचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड हे या पहिल्या गोलमेज परिषदेचे काय होते? अध्यक्ष होते. हे दुसरं विधान देखील बरोबर आहे. काँग्रेस धरून 57 प्रतिनिधी हे विधान जे आहे ना क विधान चुकीचं आहे आणि जिथं क ऑप्शन दिसतोय ना हे ऑप्शन काट मारा, तुम्हाला ऑटोमॅटिक उत्तर मिळून जाईल. याच्यामध्ये
89 प्रतिनिधी हजर होते, हे विधान देखील बरोबर आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सेकंड. ऑप्शन क्रमांक सेकंड अ, ब आणि ड हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पहिल्या गोलमेज परिषदेचं उद्घाटन 1930 मध्ये आणि पहिली गोलमेज परिषद ही लंडन या शहरामध्येच. भारतातील कोणत्याही शहरामध्ये पहिली गोलमेज परिषद भरवण्यात आलेली नव्हती, हे लक्षात घ्या. नाहीतर ते ऑप्शन मध्ये असेल तर उत्तर माराल, स्किप करायला शिका ऑप्शन. मला ऑप्शन इलिमिनेट करता आले पाहिजेत. याच्यामधून ऑप्शन जे आहेत ना ते कट करायचे पटापटा आणि जे मिळतं ते लगेच आपल्याला राहतं ते उत्तर मिळत असतं. त्याच्यामुळे 89 प्रतिनिधी ह्या पहिल्या गोलमेज परिषदेला प्रेझेंट होते. किती होते? काँग्रेस सोडून 89. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार केला तर ते तिन्ही गोलमेज परिषदेला उपस्थित होते. लक्षात ठेवायचं. 1930च्या गोलमेज परिषदेला होते, 1931च्या गोलमेज परिषदेला होते आणि 1932 या तिन्ही गोलमेज परिषदेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रेझेंट होते. ओके, इथं बघा पहिल्या गोलमेज परिषदेविषयी तुम्हाला इथं विधाने दिसत आहेत. काँग्रेसच्या धोरणी तर 57 प्रतिनिधी आहे, तर तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये 57 प्रतिनिधी होते. किती प्रतिनिधी होते तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये? 57. कारण नॅशनल काँग्रेसने या तिसऱ्या परिषदेवर बहिष्कार टाकलेला होता. कारण जातीय निवाडा वगैरे जो असेल रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखालचा, त्यामुळे या परिषदेवरती काय केलं होतं, या ठिकाणी ते बहिष्कार टाकण्यात आलेला होता. हे देखील तुम्हाला इथं व्यवस्थित माहित असलं पाहिजे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत, त्यामुळे हे पॉइंट व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवायचे सगळ्यांनी. पुढे कालानुक्रमे रचना करायची तुम्हाला. ज्या खालील घटना तुम्हाला दिसत आहेत ना त्या या ठिकाणी तुम्हाला कालानुक्रमे लावायच्या आहेत. याच्यामध्ये पहिलंच दिले बघा, दुसरी गोलमेज परिषद, नेहरू अहवाल, गांधी आयर्विन करार आणि जातीय निवाडा. ओके, आता इथं पहिली गोलमेज परिषद नाही तर दुसरी गोलमेज परिषद दिलेली आहे, पण त्याच्या आधी जो अहवाल आहे तो नेहरू अहवाल पहिल्यांदा. ओके, हा अहवाल आहे 1928 मध्ये नेहरू अहवाल. त्यानंतर 1929 मध्ये लाहोर येथे अधिवेशन झालं. लाहोर या ठिकाणी अधिवेशन झाले आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. लक्षात ठेवायचं आहे. आणि या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्य याची मागणी करण्यात आलेली होती, म्हणजे स्वातंत्र्य. लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यानंतर 26 जानेवारी 1930 हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळला गेलेला होता. 26 जानेवारी 1930. 1928 मध्ये पहिल्यांदा हे झालं होतं ब विधान. आता हो का, इथे ब कुठे? इथे आहे ब, इथे ब आहे, इथे ब आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक पहिला इथं काट मारायचे तुम्हाला. ऑप्शन क्रमांक पहिला येऊ शकत नाही कारण अ दिलं इथं. कारण नेहरू अहवाल यानंतर मग ते बाकीच्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यानंतर पुढे आहे, लक्षात ठेवायचंय की गांधी आयर्विन करार. गांधी आयर्विन करार झाल्यामुळेच दुसऱ्या परिषदेला काँग्रेस गेलेलं होतं. गांधी आयर्विन करार 1931. नेहरू रिपोर्ट दिलाय तुम्हाला 1928. आता ब नंतर क कुठे ऑप्शन दिसतोय? इथे आणि इथे, त्यामुळे हा ऑप्शन कट होतो कारण अ दिलंय. या ऑप्शन मध्ये ब नंतर अ दिलेलं आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन या ठिकाणी काट मारायचा आहे. अशा टाईपचे प्रश्न आता इथून पुढे विचारले जाऊ शकतात सरळ सेवेमध्ये आणि ती मेथड आता यूज केली जाते. त्यानंतर पुढे झालेले तिसरी गोलमेज परिषद 1931 मध्येच, पण या गांधी आयर्विन करारामुळे, या करारावर सही केल्यामुळेच दुसऱ्या गोलमेज परिषदेला काँग्रेस हजर होते. आणि पुढे जातीय निवाडा रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केलेलं आहे, म्हणजे ड. ओके, आणि इथं अ. ऑप्शन क्रमांक 3 लक्षात ठेवायचं आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे प, क, अ आणि ड लक्षात ठेवायचंय. जातीय निवाडा 1932. शेवटला सगळ्यात जातीय निवाडा. आता इथं ड आणि इथं ड होतं, पण आपण ऑलरेडी ऑप्शन घालतो. इथं अ येतंय, त्यामुळे ऑप्शन हा कट होतोय. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सेकंड. ओके, गांधी आयर्विन करारामध्ये, कारण या कराराचा विचार केला सुखदेव, भगतसिंग, राजगुरू यांची जी शिक्षा आहे ती नॉर्मल याच्यामध्ये करावी. या संदर्भात त्यावेळेला भारतामध्ये लॉर्ड म्हणजे आयर्विन आलेले होते, त्यावेळेला त्यांनी तो नकार दर्शवला. पण बाकीच्या ज्या काही मागण्या होत्या की भारतीयांना याच्या ठिकाणी सुटका केली जाईल, जेलमध्ये जे काही भारतीय लोक वगैरे आहेत, वसाहतीचे स्वातंत्र्य वगैरे, खूप साऱ्या अशा डिमांड या ब्रिटिशांच्या समोर ठेवण्यात आल्या होत्या काँग्रेसच्या वतीने. आणि काही गोष्टी अशा झाल्या 1931 मध्ये, त्या गोष्टीमुळेच 1931च्या दुसऱ्या गोलमेज परिषदेला काँग्रेस हजर राहिलं. टोटल त्या गोलमेज परिषदेमध्ये 107 प्रतिनिधी हजर होते. ओके, दुसरी गोलमेज परिषद त्याच ठिकाणी लंडनमध्ये पार पडलेली होती, पण त्याच्यामध्ये जातीय निवाडा झाला. याच्या कारणावरून दुसऱ्या गोलमेज परिषदेवरती काँग्रेसने बहिष्कार टाकला
म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ देणे वगैरे दलित लोकांना, या कारणावरून ह्या बाबी ते झालेल्या होत्या. पण त्याच्यानंतर या ठिकाणी महात्मा गांधीजी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झालेला आहे. कुठला करार? पुणे करार 1932 मध्ये. पुणे करार 1932 मध्ये झालेला होता. कोणता करार आहे हा? पुणे करार 1932 मध्ये झाला. आणि या करारामुळे नंतर लक्षात ठेवायचंय म्हणजे सामंजस्यपणा, की यावेळेलाच राष्ट्रपिता महात्मा गांधीजी हे येरवडा या तुरुंगामध्ये होते. तिथूनच हा पुणे करार या ठिकाणी जाहीर झाला. पण राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी आणि स्वतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या पुणे करारावरती स्वाक्षरी केली. आणि तिघ ते चौघ व्यक्ती या पुणे कराराच्या साक्षीदार होत्या. या म्हणजे मी 3 व्यक्तींची नावं घेतलेली आहेत. महात्मा गांधीजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित मदन मोहन मालवीय पुणे कराराचे हे साक्षीदार आहेत. ओके, म्हणजे त्यांना या ठिकाणी स्वतंत्र जागा वगैरे देण्याचे 148 वगैरे काहीतरी निश्चित करण्यात आलेलं होतं पुणे कराराच्या अंतर्गत. सगळे पॉइंट मी व्यवस्थित विश्लेषण देतोय, एकदम टॉपचं सामान्य ज्ञान फक्त या ठिकाणी तुम्हाला टिक्कर मराठी युट्यूब या चॅनलवरती तुम्हाला इथे मिळणार आहे. ऑदर कुठेही नाही लक्षात ठेवायचं. एवढ्या डीप मध्ये विश्लेषण मला कुठेही मिळणार नाही. आणि डीप मध्ये विश्लेषणच आवश्यक आहे. ओके, त्याच्यामध्ये गांधी आयर्विन करार असेल, जातीय निवड असेल, नेहरू अहवाल असेल, लक्षात ठेवायचंय. त्यावेळेला भारत भेटीवरती लॉर्ड बर्कनेड होते की भारतीयांची घटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी, अशा प्रकारची डिमांड याच्यामध्ये करण्यात आलेली होती. ओके, चला आपण पुढचा प्रश्न बघूयात. या ठिकाणी यामध्ये दिलंय, पूर्व गोदावरी जिल्हा मद्रास येथे गांधीजींना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी स्त्रियांचा एक गट आला होता. त्यापैकी डॅश स्वतंत्रता संग्रामात उडीच घेतली त्यांनी, लक्षात ठेवायचंय. श्रीमती दुर्गाबाई देशमुख, त्यानंतर आहे श्रीमती दुब्बरी आणि श्रीमती अंबू जामल, त्याच्यानंतर आहे श्रीमती रेड्डी वगैरे. या प्रश्नाचं अचूक जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर लक्षात ठेवायचं आहे. आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की 9 जानेवारी 1915 मध्ये महात्मा गांधीजी गोपाल कृष्ण गोखले त्यांचे राजकीय गुरु होते, यांच्या सांगण्यावरून दक्षिण आफ्रिका म्हणजे साऊथ आफ्रिकेवरून ते कुठे आले? भारतामध्ये आले 9 जानेवारी 1915 मध्ये. आणि आपल्या भारतामध्ये सध्या 9 जानेवारी हा प्रवासी भारतीय दिवस म्हणून काय केला जातो? दर 2 वर्षांनी साजरा केला जातो. कुठला दिवस? प्रवासी भारतीय दिन म्हणून या ठिकाणी हा दिवस काय केला जातो? साजरा केला जातो 9 जानेवारी हा दिवस. कारण या दिवशी महात्मा गांधीजी काय होते? या ठिकाणी भारतामध्ये आलेले होते. आता याच्यामध्ये ते जे आहेत 1893 मध्ये दादा अब्दुल्ला यांचा केस खटला लढवण्यासाठी म्हणजे कायदेविषयक अभ्यास करण्यासाठी ते साऊथ आफ्रिकेला गेलेले होते. कोणत्या देशामध्ये गेलेले होते? तर साऊथ आफ्रिकेमध्ये गेले होते. साऊथ आफ्रिकेमध्ये त्यांनी खूप साऱ्या गोष्टी, नाताळ काँग्रेस वगैरे खूप साऱ्या गोष्टी तिथं केलेल्या आहेत, लक्षात ठेवायचंय. अन्याय विरुद्ध लढा वगैरे खूप साऱ्या गोष्टी तिथं केलेल्या होत्या. आणि त्यानंतर मग गोपालकृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरून महात्मा गांधीजी 9 जानेवारी 1915 मध्ये भारतामध्ये आलेले होते, लक्षात ठेवायचं आहे. भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी प्रदीर्घ काळ या ठिकाणी 1-2 वर्ष भारतभर फिरून ज्या काही गोष्टी आहेत भारतात त्या सर्व जाणून घेतल्या. आणि त्याच त्यांनी 1916 मध्ये साबरमती आश्रमाची स्थापना केली. प्रश्न पोलीस भरतीला आलेला आहे. कशाची? साबरमती आश्रमाची त्यांनी स्थापना केलेली आहे. कधी केलेली आहे? तर 1916 मध्ये त्यांनी साबरमती आश्रमाची स्थापना केली. आणि त्यानंतर सिक्वेन्सने एकूण 3 सत्याग्रह केलेत, लक्षात ठेवायचंय. याच्यामध्ये पहिला आहे चंपारण्य सत्याग्रह. ओके, त्यानंतर अहमदाबाद सत्याग्रह. पहिला चंपारण्य 1917, 1918 मध्ये अहमदाबाद. आणि तिसरा आहे खेडा सत्याग्रह, तो देखील 1918 मध्ये झालेला आहे. 1918 मध्येच हा देखील खेडा सत्याग्रह या ठिकाणी काय केलेलं आहे? झालेलं आहे, लक्षात घ्यायचंय तुम्हाला. मग याच्यामध्ये सपोर्टिव्ह लोक चंपारण्य सत्याग्रहाच्या बाबतीमध्ये निळ असेल, लक्षात ठेवायचंय. गिरणी कामगारांचा लढा आणि इथं 3 कटिया पद्धत वगैरे खूप साऱ्या गोष्टी इथं फेमस होत्या. म्हणजेच इथं इथं गिरणी कामगारांच्या बाबतीमध्ये भत्ते वगैरे देण्याच्या बाबतीमध्ये अहमदाबाद गिरणी कामगारांचा लढा लक्षात ठेवायचा आहे. आणि तिसरा आहे खेडा सत्याग्रह. सगळे सत्याग्रह तुम्हाला व्यवस्थित तोंडपाठ करून ठेवायचे आहेत. जेव्हा महात्मा गांधीजी भारतामध्ये आले तेव्हा लक्षात ठेवायचंय एकूण 3 सत्याग्रह झाले सिक्वेन्सने. चंपारण्य 1917 मध्ये, अहमदाबाद 1918 मध्ये आणि खेडा सत्याग्रह देखील 1918 मध्ये. असे एकूण 3 सत्याग्रह ज्या वेळेला महात्मा गांधीजी भारतामध्ये आले त्यावेळेला असे एकूण काय झाले? त्या ठिकाणी 3 सत्याग्रह झालेले आहेत.
ओके, क्लिअर पार्ट पाहिजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सेकंड. चला नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला बघायचंय. सविनय कायदेभंग चळवळीमध्ये सोलापूर येथील कोणाला फासावर चढवले गेलेले होते या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. म्हणजे सोलापूर इथं जर विचार केला तर इथं खूप सारे म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती आहे बेळाशी रज्जुताई कदम वगैरे यांना काठीने मार वगैरे खावा लागला असता, लागलेला होता लक्षात ठेवायचंय. 1942 मध्ये चलेजाव मध्ये सातारा बाबतीमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांचं सरकार म्हणजे प्रति सरकार वगैरे हे तुम्हाला सर्व माहित पाहिजे. मल्लाप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बानी हुसेन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवायचंय. सविनय कायदेभंग चळवळीमध्ये सोलापूर येथे या 4 लोकांना फासावरती जावं लागलं होतं लक्षात ठेवायचंय. यांनी स्वातंत्र्या बाबतीत लढा दिला खूप सारे आणि त्याच्या आधीच तुम्हाला माहिती आहे की 1929 किंवा ज्यावेळेला सायमन कमिशन भारतामध्ये आलेलं होतं 1927 ला सायमन गो बॅक वगैरे या ठिकाणी काय केले होते असे नारे देण्यात आले होते 1927 मध्ये. आता सायमन कमिशन हे भारतामध्ये का आलेले हा जर प्रश्न आला तर 1919च्या मॉन्टॅग्यू चेम्सफोर्ड कायद्याचं पुनर्परीक्षण करण्यासाठी 2 वर्ष आधीच सायमन कमिशन आला होता आणि त्याच्यामध्ये एकूण 7 सदस्य होते. किती सदस्य होते त्याच्यामध्ये? एकूण 7 सदस्य होते आणि 7च्या 7 ब्रिटिश होते. त्यामुळे भारतीय लोकांमध्ये असंतोष निर्माण झालेला होता. ओके, आणि त्याच्यामुळे हा म्हणजे सायमन गो बॅक लाठी हल्ला झाला आणि याच्यामध्ये लाला लजपतराय यांना त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं त्यांच्यावरती लाठी हल्ला झाला आणि 1928 मध्ये त्याच कारणाने त्यांचा हार्ट अटॅकने काय झालं होतं निधन झालं होतं. म्हणजे हृदयविकाराच्या धक्क्याने 1928 मध्ये निधन झालं आणि याच गोष्टीचा वचपा काढण्याचं भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांनी ठरवलेलं होतं लक्षात ठेवायचंय. आणि पुढे मग त्यांना 1931-32 दरम्यान फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे. फार महत्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवायचे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या ज्या व्यक्तींचं योगदान आहे त्या व्यक्तींवरती कायमस्वरूपी सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारून गेलेले आहेत. त्यामुळे हे सर्व पॉइंट नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. सोलापूर जिल्हा असेल, सातारा असेल, यामध्ये खूप साऱ्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये या जिल्ह्यांचं खूप महत्वपूर्ण योगदान आहे इथल्या जिल्ह्यातल्या लोकांचं. ओके, मग याच्यामध्ये आपण बघितलं की 1927 वगैरे हे जे काही आहे इथून मग सविनय कायदेभंग चळवळ कशी उदयास आली. कारण 1928 मध्ये नेहरू रिपोर्ट स्वतंत्र म्हणजे संपूर्ण स्वराज्याची मागणी. यानंतर 1929 मध्ये म्हणजेच इथं नेहरू अहवाल असं म्हणतो आपण लाहोर अधिवेशन झालं आणि त्याच्यामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी देखील करण्यात आली होती. 1930 मध्ये स्वातंत्र्य दिन यावेळेला कुठलंही काँग्रेसचं अधिवेशन झालं नाही. 1930 मध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्याही म्हणजे काँग्रेसचं अधिवेशन या ठिकाणी घेण्यात आलेलं नव्हतं. तर 1931 मध्ये काँग्रेसचं सर्वात महत्वपूर्ण अधिवेशन झालं आणि ते अधिवेशन कराची या शहरात झालं होतं की ते ठिकाण आता सध्या पाकिस्तान या देशामध्ये आहे. कोणत्या देशामध्ये आहे? पाकिस्तान या देशामध्ये आहे कराची. आणि सरदार वल्लभभाई पटेल हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि म्हणजे याच्यामध्ये मूलभूत हक्कांचा ठराव मांडलेला आहे. या अधिवेशनामध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे मूलभूत हक्कांचा ठराव इथं मांडण्यात आलेला होता. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सोलापूर याच्यामध्ये या 4 व्यक्तींचा सर्वात महत्वाचा म्हणजे सहभाग होता. पहिल्या गोलमेज परिषदेला भारतातून खालीलपैकी कोणत्या संघटना उपस्थित राहिलेल्या होत्या? पहिल्या गोलमेज परिषदेला लक्षात ठेवायचं आहे. पहिल्या गोलमेज परिषदेचा विचार केला तर काँग्रेस इथं सहभाग नव्हतं. स्वराज्य पक्ष तर 1925 मध्येच काँग्रेसमध्ये विलीन केला. का विलीन केला? कारण यामध्ये चित्तरंजन दास यांचा मृत्यू झाला होता. 1922 मध्ये गया अधिवेशन झालं काँग्रेसचं. कुठलं अधिवेशन झालं बघा? गया अधिवेशन झालं 1922 मध्ये काँग्रेसचं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते चित्तरंजन दास. कोण होते? चित्तरंजन दास हे होते. आता पॉलिटी बरोबर इतिहास हा चांगला विषय आहे जो काही महत्वाचा आहे जो मी चांगल्या प्रकारे तुम्हाला इथं डिलिव्हर करतोय. चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. चांगले मार्क्स आपल्याला मिळाले पाहिजेत याच्यामध्ये लक्षात ठेवायचं सामान्य ज्ञान चालू घडामोडी वगैरे. आणि या अधिवेशनाचं तर हे आता मी सांगतोय काय स्वराज्य पक्ष कसा स्थापन झाला याच्यामध्ये. तर 1922 मध्ये गया अधिवेशन झालं. चित्तरंजन दास याचे अध्यक्ष होते. पण 1920 ला जे असहकार चळवळ चालू होती ही 1922 मध्ये महात्मा गांधीजींनी चौरी चौरा या घटनेनंतर चौरी चौरा या घटनेनंतर म्हणजे चौरी चौरा घटना ही पण 1922 ची आहे. या घटनेनंतर महात्मा गांधीजींनी 1920 मध्ये चालू केलेली असहकार चळवळ मागे घेतली.
काय केली या ठिकाणी असहकार चळवळ मागे घेतली. त्यामुळे काँग्रेसमध्ये याच्यातून नाफेरवादी आणि फेरवादी हे दोन गट उदयास आले. फेरवादी आणि नाफेरवादी. आता फेरवादी म्हणजे काय, तर कायदे मंडळामध्ये प्रवेश करणे. नाफेरवादी म्हणजे कायदे मंडळामध्ये प्रवेश करू न देणे. ओके. आणि हा जो गट होता ना तो फेरवादी होता, स्वराज्य पक्ष. कारण 1900 येतं आणि या प्रश्नाचं अचूक जे उत्तर आहे ना ते हिंदू महासभा. लक्षात ठेवायचं आहे, प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते हिंदू महासभा. स्वराज्य पक्षाची स्थापना 1923 मध्ये. स्वराज्य पक्षाबद्दल माहिती सांगतोय. 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना चित्तरंजन दास यांनी केली आणि या पक्षाचे सचिव होते मोतीलाल नेहरू. कोण होते? सचिव जे होते ना ते मोतीलाल नेहरू होते. लक्षात ठेवायचं, या पक्षाचे जे सचिव होते ते मोतीलाल नेहरू होते. आता रामकृष्ण मिशन वगैरे तुम्हाला माहिती आहे, स्वामी विवेकानंद, ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे तुम्हाला ब्रीद वाक्य माहिती आहे त्यांचं, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं. रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी वगैरे केलेली आहे, तुम्हाला माहिती आहे. 1897 वगैरे तिकडचा काळ आहे तो. हिंदू महासभा, हिंदू महासभेच्या बाबतीमध्ये पंडित मदन मोहन मालवीय या व्यक्तींचं नाव लक्षात ठेवायचं आहे. काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 मध्ये. पण याच्या आधीचा इतिहास देखील तुम्हाला माहित पाहिजे की काय काय कुठल्या कुठल्या घटक याच्यामध्ये होते, लक्षात ठेवायचंय. 28 डिसेंबर 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना, नॅशनल काँग्रेसची स्थापना. पोलीस भरतीला हा प्रश्न येऊन गेलेला आहे, लक्षात घ्या सगळ्यांनी. पोलीस भरतीला चौरी चौरा घटनेनंतर असहकार आंदोलन 1922 मध्ये महात्मा गांधीजींनी मागे घेतलं. त्यामुळे यातला तरुण वर्ग जो होता काँग्रेसमधला तो नाराज झाला. त्यामुळे चित्तरंजन दास यांनी गया अधिवेशनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना केली. त्याच्यातूनच फेरवादी गट उदयास आला आणि 1923 ला कायदे मंडळाच्या निवडणुका झाल्या. यातल्या 145 पैकी 45 जागा स्वराज्य पक्षाला मिळून कायदे मंडळातला सर्वात मोठा पक्ष हा स्वराज्य पक्ष झालेला आहे. कोणता? स्वराज्य पक्ष. पण मध्येच 1925-26 च्या दरम्यान या ठिकाणी चित्तरंजन दास यांचं निधन झालं आणि स्वराज्य पक्ष हा काँग्रेसमध्ये पुन्हा विलीन केला. त्यामुळे पहिली गोलमेज परिषद येते कधी, तर 1930 मध्ये. त्यावेळेला स्वराज्य पक्ष अस्तित्वात नव्हता. म्हणजे ऑप्शन तुम्हाला काट मारता आले पाहिजेत. ओके, काय सांगतोय लक्षात ठेवायचं इथं. 1930 ला पहिली गोलमेज परिषद जर होत असेल तर स्वराज्य पक्ष त्यावेळेला अस्तित्वात नव्हता, कारण तो काँग्रेसमध्येच स्थापन होऊन, काँग्रेस पासूनच स्थापन होऊन 1923 मध्ये 1925 मध्ये तो विलीन केलेला आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून ठेवायच्या आहेत. रिपीट सगळ्यांनी हे लेक्चर जे आहेत ना ते कव्हर करायचंय, ऐकायचे सगळेचे सगळे लेक्चर्स. ब्रिटनचे पंतप्रधान सर रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी आपल्या सुप्रसिद्ध जाती निवाडा केव्हा जाहीर केलेला आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात घ्यायचा आहे. 14 ऑगस्ट 1932, त्यानंतर 15 ऑगस्ट 1932, 16 ऑगस्ट 1932 आणि 17 ऑगस्ट 1932. या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3, 16 ऑगस्ट. 16 ऑगस्ट 1932 रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केलेला आहे. रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी काय केलं, या ठिकाणी जातीय निवाडा इथे जाहीर केलेला आहे. हे तुम्हाला माहित असू द्यात. आणि का 1932 ला दुसरी गोलमेज परिषद, आणि या दुसऱ्या गोलमेज परिषदेमधून पुढे जातीय निवाडा अस्तित्वात आलाय. म्हणजे इथं कारण मतदारसंघ स्वतंत्र देणे वगैरे या गोष्टीच्या कारणावरून, त्यामुळे दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर तिसऱ्या गोलमेज परिषदेवरती काँग्रेसने काय केलं, बहिष्कार टाकला आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेला ते गेले नाहीत, लक्षात घ्यायचं आहे. आणि पुढे जातीय निवाडातून 1932 मध्येच पुणे करार अस्तित्वात आला आणि कोणी कोणी त्याच्यावरती सही वगैरे केली मी सगळं तुम्हाला या ठिकाणी तुमचं शेअर केलेलं आहे. कडचे पंतप्रधान डॅश यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा केलेला आहे. रॅम्से मॅकडोनाल्ड, वेस्टन चर्चिल, नेव्हिल चेंबरलेन आणि क्लेमेंट ॲटली वगैरे, लक्षात ठेवायचंय. आता हे कधी कधी त्या ब्रिटनचे पंतप्रधान वगैरे तुम्हाला माहित पाहिजेत. रॅम्से मॅकडोनाल्ड, पुढे त्या ठिकाणी क्लेमेंट ॲटली वगैरे त्यांचं पण सरकार आलं होतं, कारण इंग्लंडमध्ये दोन पक्ष आहेत, एक हुजूर आणि दुसरा आहे मजूर, लक्षात घ्या. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. कधी केला? मागचाच प्रश्न 16 ऑगस्ट 1932 मध्ये रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केलेला आहे. आणि त्यानंतर 1932 मध्येच तिसरी गोलमेज परिषद झाली. पण तिसऱ्या गोलमेज परिषदेला फक्त 57 प्रतिनिधीच हजर होते. किती प्रतिनिधी हजर होते? फक्त आणि फक्त 57 प्रतिनिधी हजर होते.
तिसऱ्या गोलमेज परिषदेवरती काँग्रेसने बहिष्कार टाकलेला आहे. कुणी बहिष्कार टाकलाय? तर काँग्रेस पक्षाने तिसऱ्या गोलमेज परिषदेवरती बहिष्कार टाकलेला होता. पुढील प्रश्न, गोलमेज परिषदेतील निवेदनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला डॅश म्हणून संबोधावे असे म्हटले होते. तिसऱ्या म्हणजे इथं विचार केला तर 1930, 1931 आणि 1932 या तिन्हीच्या तिन्ही गोलमेज परिषदेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिन्ही पण गोलमेज परिषदेला हजर होते. 1930च्या, 1931च्या आणि 1932च्या. ओके. प्रोटेस्टंट हिंदू. ओके. प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तिन्ही गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. 1932 मध्ये महात्मा गांधीजी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार देखील झाला होता. कधी झाला होता? 1932 मध्ये. पोलीस भरतीला प्रश्न येऊन गेला की पुणे करार कोणत्या साली झाला? ओके. त्यावेळेला महात्मा गांधीजी या ठिकाणी सविनय कायदेभंग चळवळ रिटर्न चालू करण्याच्या मूडमध्ये असतानाच त्यांना येरवडा तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं आणि तिथेच या ठिकाणी जो जातीय निवाडा होता तो काही काँग्रेस लोकांना पटलेला नव्हता. त्याच्यामुळे त्यांनी या ठिकाणी सामंजस्यपणानं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही सामंजस्यपणाने सर्व गोष्टी घेऊन त्यांनी एक तो जो करार केलाय त्या कराराचं नाव आहे पुणे करार. लक्षात ठेवायचं आहे. पण त्याच्या आधी पण आपल्या देशामध्ये 1931 ला गांधी आयर्विन करार झाला आणि याच करारामुळे 1931च्या दुसऱ्या गोलमेज परिषदेला काँग्रेस हजर होतो. 107 प्रतिनिधी. वारंवार मी सांगतोय तुम्हाला 107 प्रतिनिधी हजर होते. याच्यामध्ये एकूण 3 महिला होत्या. 2 अशा आहेत की पहिल्या गोलमेज परिषदेला 2 महिला, दुसऱ्या गोलमेज परिषदेला 3 महिला आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेला 1 महिला. अंबू जमाल काहीतरी. तिन्हीच्या तिन्ही गोलमेज परिषदेला उपस्थित असणारी महिला. या प्रश्नाचं उत्तर मला चॅट बॉक्स मध्ये कोण सांगू शकेल? प्रोटेस्ट हिंदू म्हणून संबोधावे असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. 1931च्या गोलमेज परिषदेला मागितली भाकरी आणि मिळाला धोंडा असे उद्गार कोणी काढलेले आहे? महात्मा गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर जिन्ना. ओके. आता या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते महात्मा गांधीजी. कारण दुसऱ्या गोलमेज परिषदेला गेलो आम्ही पण 1931चा गांधी आयर्विन करार झाला. दुसऱ्या गोलमेज परिषदेला गेलो, मागितली होती भाकरी पण मिळाला आम्हाला धोंडा. लक्षात ठेवायचंय. म्हणजे दुसरी गोलमेज परिषदेला जाणं हे निरर्थक ठरलंय. कुठल्याही प्रकारचं देशाच्या स्वातंत्र्याच्या उद्देशाने कुठलंही काम या ठिकाणी झालेलं नाही. उलट आपल्या देशामध्ये समाजामध्ये फूट पाडण्याचं काम या ठिकाणी ब्रिटिशांनी केलेलं होतं आणि याच गोष्टी पटल्या नाहीत. त्याच्यातूनच जातीय निवाडा असेल, पुणे करार असेल, परत तिसरी गोलमेज परिषद असेल, 1935चा कायदा असेल, त्याच्यानंतर ग्रामीण भागातलं फैजपूर अधिवेशन असेल. ग्रामीण भागातलं कुठलं अधिवेशन असेल? फैजपूर अधिवेशन असेल. ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. जळगाव मधील फैजपूर या ठिकाणी हे अधिवेशन झालेलं होतं. या अधिवेशनाचा जर विचार केला याच्यामध्ये स्त्रिया आणि शेतकऱ्यांचा सहभाग प्रचंड प्रमाणामध्ये होता. कारण हे अधिवेशन ग्रामीण भागामध्ये होतं. कारण शहरामध्ये सामान्य लोकांना जाऊ शकत नाही, स्त्रिया असतील किंवा शेतकरी असतील. त्यामुळे हे ग्रामीण भागामध्ये अधिवेशन गेलं. जे ठराव शेतकऱ्यांनी केले त्या ठरावाला मान्यता देण्याचं काम त्यावेळेला राष्ट्रीय काँग्रेसने केलेलं होतं. ओके. 1936च्या दरम्यान. पण त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे आपल्या देशामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी घडत गेल्या पुढे. नेताजी सुभाषचंद्र बोस असतील की ते हरिपुरा, त्याच्यानंतर त्रिपुरी या अधिवेशनाचे पुढे अध्यक्ष झाले होते. त्यांनी 1938 मध्ये जे काही 1937-38 मध्ये 51व्या क्रमांकाचं जे अधिवेशन झालं त्यामध्ये 51 बैलाच्या रथातून त्या ठिकाणी ते प्रेझेंट देखील राहिलेले होते नेताजी सुभाषचंद्र बोस. आणि 1938च्या अधिवेशनामध्ये बिनविरोधी त्यांची हरिपुरा अधिवेशनाच्या अध्यक्षपदी नेमणूक केलेली होती. आणि 1939 मध्ये त्रिपुरी अधिवेशनामध्ये त्यांना विरोध असताना देखील त्यांनी पटाभी सीतारामय्या यांचा पराभव केला काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये. आणि पुढे काय झालं तर त्यांना काँग्रेसमधून खूप साऱ्या लोकांचा विरोध झाला. त्यामुळे काँग्रेसच्या सदस्यपदाचा म्हणजेच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि पुढे त्यांनी या ठिकाणी 1939 मध्ये फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. मग 1942 मध्ये आझाद हिंद सेना वगैरे माहिती आहे. 1943 मध्ये रासबिहारी बोस यांच्या नंतर नेतृत्व हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेलं आहे. लक्षात ठेवायचंय. म्हणजे 42-43च्या दरम्यान काहीतरी आहे ते साल. त्यानंतर या ठिकाणी रामगड अधिवेशन झालं. खूप महत्वाचं अधिवेशन होतं काँग्रेसचं. आणि मौलाना अबुल कलाम आझाद सर्वाधिक काळ चाललेलं हे म्हणजे अधिवेशनाच्या अध्यक्षपदी होते. लक्षात घ्यायचं तुम्हाला. पुढे 1942 मध्ये चले जाओ हेच चळवळ आणली. चले जाओ ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या ठिकाणी
काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये 1942 मध्ये मांडलेला हा ठराव आहे, लक्षात घ्यायचंय. आणि पुढे मग क्रिप्स मिशन असेल, या ठिकाणी भारतीयांनी युद्धामध्ये आम्हाला सपोर्ट करावा या उद्देशाने क्रिप्स मिशन या ठिकाणी भारतामध्ये आलेलं होतं. कुठलं मिशन? तर क्रिप्स मिशन भारतामध्ये आलेलं होतं. पण त्यांच्यामध्ये पण खूप साऱ्या टीका वगैरे मुस्लिम लीग असेल यांनी पेटाळली. कारण त्या क्रिप्स मिशन मध्ये स्वतंत्र पाकिस्तानची मागणी, कुठल्याही प्रकारची तरतूद जी असेल ती याच्यामध्ये करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे क्रिप्स मिशन काय केलं, या ठिकाणी पेटाळलं देखील गेलेलं होतं. हे आपल्याला याच्यामध्ये माहित पाहिजे. हे सगळे मुद्दे क्लिअर होत गेले पाहिजेत आपल्याला कंटिन्यू खूप सारा अभ्यास करायचा आहे अजून. ओके, गांधीजींनी या ठिकाणी लक्षात ठेवायचं, मिठाच्या सत्याग्रहासाठी साबरमतीतील आपलं आश्रमातून गुजरातील समुद्र किनारी 240 किलोमीटर गेलेले होते. हे विधान अगदी बरोबर आहे. पण गांधीजींच्या अनुयायांनी 24 दिवस, हे विधान चुकीचं आहे, लक्षात ठेवायचंय. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लक्षात ठेवायचंय. महात्मा गांधीजींनी दांडी मार्च, दांडी यात्रा काढलेली होती. कारण मीठ या वस्तूवरती, या पदार्थावरती जाचक कर आकारला जात होता. त्यामुळे लोकांना खाणं देखील अवघड झालं होतं. दांडी या ठिकाणी पोहोचल्यानंतर समुद्र किनारी जाऊन त्यांनी मीठ उचललं. मग त्याच वेळेला त्यांनी तो सत्याग्रह मोडला. मग अशा वेळेला आंध्र प्रदेश, ओडिसामध्ये खूप साऱ्या लोकांनी त्यांना तिथे सपोर्ट केलेला होता, लक्षात ठेवायचंय. मग आपापल्या राज्यातील लोकांनी ज्या त्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन हा सत्याग्रह काय केला होता, त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर मिठावरील कर म्हणजे लूट व शुद्ध जुलूम आहे, हे विधान लक्षात ठेवायचंय. कोणाचं आहे तर या ठिकाणी या पुस्तकात मांडलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर मला लवकरात लवकर सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. लवकर लवकर. ओके, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्यावरती तुम्हाला म्हणजे लवकर महात्मा गांधीजी लक्षात ठेवायचं आहे. ते आहे जातीय निवाडा. आपण बघितलाय 16 ऑगस्ट 1932 मध्ये रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केलेला होता. आणि पुढचा प्रश्न आहे, प्रश्न आहे बघा, 6 एप्रिल 1930 रोजी महात्मा गांधीजींनी साबरमती येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात केली. 6 एप्रिल 1930 ला महाराष्ट्रात डॅश या मुंबईच्या उपनगरात चळवळीचा आरंभ झालेला आहे. विले पार्ले प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवायचंय. हा अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे. विले पार्ले या ठिकाणी उपनगरात चळवळ आहे तो आरंभ केलेला आहे. विले पार्ले या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण इतिहासाचं लेक्चर लक्षात ठेवायचं. 1915 मध्ये महात्मा गांधीजी भारतामध्ये आले. 1916 मध्ये त्यांनी साबरमती आश्रमाची स्थापना केली. 1917 मध्ये चंपारण्य सत्याग्रह, 1918 मध्ये अहमदाबाद सत्याग्रह, 1918 मध्येच खेडा सत्याग्रह, 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड, 1919 मध्येच हंटर कमिशन, 1920 मध्ये असहकार आंदोलन, 1927 ला सायमन कमिशन, 1930 ला सविनय कायदेभंग चळवळ. ह्या सर्व पॉइंट व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवायचे, लक्षात ठेवायचंय. हे अशा टाईपचं लेक्चर तुमच्या समोर सामान्य ज्ञान टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्या समोर घेऊन आलेलो होतो. लेक्चर कंटिन्यू करायचं आहे. आपल्याला मार्क्स पाडायचे, लक्षात ठेवायचंय. आणि काही करून या वर्षी आपल्या अंगावरती वर्दी आली पाहिजे. ओके, त्याच्यासाठी हे लेक्चर कंटिन्यू करायचंय. तुम्हाला जास्तीत जास्त मित्रांना या लेक्चर बद्दल सांगा. एवढी क्वालिटी तुम्हाला कुठेच मिळणार नाही. एवढ्या बेस्ट पद्धतीने प्रत्येक पॉइंट तुमचा इथे काय केला जातोय, कव्हर केला जातोय. या ठिकाणी आता आपण थांबूयात. धन्यवाद.